नमस्कार. महाराष्ट्राची जनता ज्यांना फकीर नावाने ओळखते, की ज्यांच्याकडे काही संपत्ती नाही आणि ते फक्त सर्वसामान्यांसाठी लढत असतात. ज्याप्रमाणे मोदी स्वतःला फकीर म्हणतात, भिकारी म्हणतात, त्याचप्रमाणे निलेश लंके जे त्यांना फकीर म्हटलं जातं आणि त्यांनी काल फॉर्म भरला अहमदनगरमध्ये. तर त्यांची संपत्ती किती आहे, त्यांच्याकडे काय शिक्षण आहे, गाड्या गोड्या काय आहेत, त्यांच्यावर किती गुन्हे आहेत, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका, कारण की निलेश लंकेविषयी माहिती तुम्हाला मिळत असणार आहे. पत्रानुसार निलेश लंके यांच्याकडे 23,32,000 तर त्यांच्या पत्नी राणी लंके यांच्याकडे 2,78,000 रुपये एवढ्यांची जंगम मालमत्ता आहे. त्यांची स्थावर मालमत्ता 19,22,000 रुपये एवढी आहे. तर त्यांच्यावर कर्ज किती आहे, तर 37 लाख रुपये, 48,000 आणि 775 रुपये एवढं कर्ज त्यांनी दाखवले. म्हणजे 32 लाख रक्कम आणि त्याच्यानंतर 2 लाखाची मालमत्ता, त्याच्यानंतर 37 लाख रुपये कर्ज त्यांच्यावर आहे. एवढं कर्ज कशासाठी, काय कशासाठी, हे सगळ्या आतल्या गोष्टी ते तसं काही दाखवत नाही. फक्त जे काही कर्ज असेल, जी काही मालमत्ता असेल ते त्याच्यात ते दाखवत असतात. त्यांच्याकडे सेनापती बापट मल्टीस्टेट पतसंस्थेचे शेअर्स देखील आहेत, ज्यांची किंमत 22,000 रुपये 510 एवढी आहे. त्यानंतर नगर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे शेअर्स देखील त्यांच्याकडे आहेत. लंके एवढं साधं बोडं व्यक्तिमत्व आहे, त्यांच्यावर काय किती गुन्हे असतील, काय असेल याच्याबद्दल पण लोकांच्या मनात शंका आहे. बहुतेक लोकांना माहीत नसतं, कारण की निलेश लंके यांची जी छवी आहे, यांचं जे नाव आहे ते समाज माध्यमामध्ये समाजामध्ये चांगल्या पद्धतीचे आहे, की सर्वसामान्यांचा नेता म्हणून ज्यांना ओळखलं जातं, फकीर म्हणून ज्यांना ओळखलं जातं, त्यांच्यावर गुन्हे किती असतील तर बघा. त्यांच्यावर पारनेरच्या साई मल्टीस्टेट पतसंस्थेकडून लंके यांचे कार्यकर्ते ईश्वर ब्राह्मणे यांनी कर्ज घेतलं होतं. त्यांना त्यावेळेस लंके जामीन होते. कर्जदार ब्राह्मणे यांनी कर्ज वसुलीप्रमाणे लंके यांना धनादेश दिला होता. हा धनादेश न वटवल्याने लंके यांच्यावर कलम 138 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. बघा, म्हणजे जे काही फौजदारी गुन्हे असतात ते तर याच्यात काही दिसत नाहीये. ओके, फक्त एक साधा चेक ज्यांनी जामीन झाले होते आणि त्याच्यानंतर तो बाउन्स झाला आणि म्हणून त्यांच्यावर 138 कलम प्रमाणे एक गुन्हा आहे. त्याच्यानंतर त्यांच्यावर अजून दुसरा गुन्हा कोणता आहे, तर कांद्याच्या प्रश्नावेळीस ज्यावेळेस शेतकऱ्यांना कांदा प्रश्न सुटत नव्हता, शेतकऱ्यांना जे काही निर्यात बंदी या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं होतं, तर त्या संदर्भातील एक गुन्हा त्यांच्यावर आहे. तर असे निलेश लंके यांच्याकडे जास्त काही संपत्ती नाहीये. ते सर्वसामान्यांचे नेते, जास्त त्यांना काही हाव नाहीये, पैशांची हाव नाहीये. फक्त जे काही आहे ते म्हणजे जे सर्वसामान्यांकडे असतात, जे काही नोकरी धंदा व्यवसाय करत असतात, त्यांच्याकडे जेवढी संपत्ती असते 20, 25, 32 लाख एवढी संपत्ती त्यांच्यावर आहे. उलट कर्ज देखील आहे 32 लाख त्यांच्यावर. आणि म्हणून आता ते निवडणुकीमध्ये उभे आहेत. निवडणुकीमध्ये त्यांनी सांगितलंय ही जी निवडणूक आहे ही पैशांच्या जोरावर होऊ शकते तिकडच्या साईडकडून, म्हणजे जे काही त्यांच्या विरोधात आहेत. बट आपल्याकडून जी निवडणूक होणार आहे ती आपल्या कामांचा आढावा घेतला जाणार आहे. आपण किती प्रामाणिकपणे कामं केली आहेत, आपण लोकांमध्ये लोकांसारखे वागलो आहेत, त्यामुळे आपला विजय नक्कीच असणार आहे. सो चॅनलवर नवीन असाल तुम्ही तर नक्कीच लाईक करून ठेवा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.